नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही आजच्या भागामध्ये आता मात्र सगळेजण एकत्र नाश्ता करायला बसलेले आहेत आणि सगळेजण पृथ्वीची वाट बघत आहे. तेव्हा लगेच आता युगंधर शिल्पाताईला म्हणतो की हे बघ शिल्पाताई, तू त्या इव्हेंट जे काही लोक आहेत तर त्यांना सांगून टाक की मला ते इव्हेंटसाठी यायला नाही जमणार म्हणून. हे ऐकल्यानंतर आता आनंदी आणि शिल्पा यांना सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. युगंधर मात्र स्पष्ट त्याने नकार दिलेला असतो की ह्या इव्हेंटला त्याला जायचं नाही. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणते की अरे युगंधर, तू असं का करतोस? अरे हा तुझा मान आहे, तरी सुद्धा तू इतक्या तडकाफडकी निर्णय घेऊ नको, तू का नाही म्हणतोस? तेव्हा आता मालक साहेब म्हणजे युगंधर जायला निघतो तर लगेच आता आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, थोडा वेळ थांबा, इतकं तडकाफडकी तुम्ही निर्णय देऊन जाऊ नका. त्यावरती आता लगेच युगंधर म्हणतो की अगं तडकाफडकी म्हणजे काय, मला काम आहे, फॅक्टरीमध्ये जावं लागेल. आणि हे बघ अगं आनंदी, त्यांना म्हणजे कळवायला हवं, आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या इव्हेंट आहे, मग कळवायला नको का त्यांना? तर आनंदी म्हणते की अहो फक्त थोडा वेळ थांबा. तर विद्याधर आता खूप हसत असतो, त्याला तर वाटत असतं की हो आता मात्र तमाशा बघायला भेटेल. तेव्हा आता माई म्हणतात की अरे आनंदी म्हणते तर थांब ना थोडा वेळ. तेव्हा लगेच आता आनंदी मनात विचार करत आहे, पृथ्वीने हे पत्र वाचलं की नाही, आणि जर त्याने ते पत्र वाचलं असेल तर स्वतः मात्र तो मालक साहेबांना त्या सोहळ्यासाठी घेऊन जाणार आहे. तेव्हा मात्र आता युगंधर आरतीला बघून विचारतो की आरती, तू पृथ्वीसोबत मुंबईला जाणार आहे का? तर आरती खुशच हो असं म्हणते. तर आनंदी आता लगेच युगंधर म्हणतं की हो आरती, तुला क्लायंट वगैरे आहे ते चांगले हँडल करता येईल, तू नक्कीच जा. तेव्हा शिल्पाचा तर लगेच जळफाट होतो. शिल्पा लगेच विचारते की म्हणजे ही जाणार आहे पृथ्वीबरोबर, ते पण आता ह्या मुंबईला? त्यावर आता युगंधर म्हणतो की ताई तू असं का करतेस? अगं ती हुशार पोरगी आहे, ज्या पद्धतीने ती क्लायंटला हँडल करते हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि युगंधर आरतीला शब्बास म्हणतो, शब्बासकी देतो, आणि तू म्हटल्यानंतर मला कोणतीही काळजी नाही असं म्हणतो. तेव्हा आरती तर खूप खुश होते. आरती थँक्यू मालक साहेब म्हणून आभार मानते आणि माझी तयारी झालेली आहे असं खुशत म्हणते. आनंदीला मात्र आता हे सर्व काही ऐकून फारच आनंद होतो. शिल्पाचा मात्र जळफाट होत आहे. विद्याधर आता हे सर्व ऐकतो आणि स्वतःशी तो हसतोय. युगंधर जायला निघतो तर लगेच आता आरती ही आनंदी जवळ येते आणि तिला हळूच विचारते की अगं पृथ्वीने ती चिठ्ठी वाचलेली आहे का? त्यावरती आनंदी नाही असं म्हणते. आनंदी म्हणते की अगं हे बघ, बहुतेक आता तो वाचत असेल. म्हणून मात्र आता आनंदी धकधक तिचा जीव करत असतो. आणि तेवढ्यात सगळेजण आता नाश्ता करायला बसतातच. आणि तेवढ्यात आता हा पृथ्वी बाहेर येतो. सगळ्यांना तो खुश होत गुड मॉर्निंग एव्हरीवन असं करतो आणि चला मी निघतो, बाय बाय असं करून मात्र आता तो लगेच म्हणजे निघणार असतो. तर शिल्पा लगेच विचारते की अरे कुठे निघतो? आता ह्या विद्याधरचं लक्षच असतं की याने चिठ्ठी वाचली की नाही. तर आता आरती, आनंदी आणि छायाताई ह्या मात्र अगदी टेन्शनमध्येच बघत असतात की नक्की काय झालं, पृथ्वीने चिठ्ठी वाचली की नाही, पण बहुतेक आता वाचलेली दिसत नाही. तेव्हा शिल्पा मात्र पृथ्वीवर रागवते आणि म्हणते की काय रे, तुला तर माहितीच आहे की उपाशीपोटी घराच्या बाहेर पडायचं नसतं, नाश्ता कर. आणि नोकराला म्हणते की नाश्ता वाढ त्याला लवकरात लवकर. पृथ्वी म्हणतो की अगं आत्तू मला उशीर होतोय. तर आत्तू मात्र रागाने म्हणते की बस म्हटलं ना तुला. आणि लगेच त्या विनला म्हणते की वाढा. त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की अगं तू इतकं प्रेमाने म्हणते तर मी नाही कसं म्हणणार आहे बरं, आणि मी थोडंसं खातो असे बोलून आता पृथ्वी जेवायला बसतो. शिल्पा आता म्हणते की हो सावकाश खा. तर आरती हळूच आनंदीला म्हणते की अगं आनंदी, पृथ्वी असं नॉर्मल दिसतो, म्हणजे त्याने पत्र वाचलेलं दिसत नाही बहुतेक. तेव्हा आनंदी बघते बघते तर पृथ्वी नाश्ता करत असतो. तर आनंदी हळूच छायाताईंना म्हणते की छायाताई जरा वर रूममध्ये जाऊन बघा बरं, पृथ्वीने ते पत्र घेतलं की नाही, वाचलं की नाही. तर छायाताई म्हणतात की बरं ठीक आहे आलेच. आणि छायाताई धावतच आता रूममध्ये बघायला जातात. तेव्हा छायाताई रूममध्ये येऊन आता ती चिठ्ठी शोधत असतात, परंतु तेथे काही चिठ्ठी त्यांना दिसत नाही. कुठे गेली असेल, त्यांनी वाचली असेल की नसेल, पण चिठ्ठी तर इथे दिसत नाही. काय करावं म्हणून छायाताई सगळीकडे शोधतात आणि तेवढ्या टेबलवर मात्र त्यांना ते पत्र सापडतं. शेवटी त्या उचलतात आणि घाईने खाली घेऊन येतात. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच ह्या पृथ्वी आहे तर तो अगदी घाई खातो आणि मी निघतो आता असं म्हणतो. तर आत्या म्हणते की अरे इतकी कसली घाई आहे तुला, जेवण ते नाश्ता व्यवस्थित करून घे. तर पृथ्वी म्हणतो की आत्या अगं हे पग मला वेळेवर पोहोचावं लागेल, खरंच मला खूप उशीर होत आहे, बाय काकू, बाय माई म्हणून सगळ्यांना बाय करून आता तो जायला निघतो. शिल्पा त्याला सांभाळून जा असं म्हणते. विद्याधर आता मनात म्हणतो की अरे अरे हा मूर्ख माणूस तर पत्र न वाचताच चाललेला आहे, याचा अर्थ म्हणजे माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला की काय. आणि तेवढ्यात छायाताई ते पत्र घेऊन बाहेरच येतात आणि म्हणतात की आनंदीताई
अहो ती चिठ्ठी बहुतेक वाचलीच नसेल, ते असंच तेथेच पडेल होते म्हणून छायाताई गुपचूप आनंदीच्या हातात ते पत्र देतात। तेव्हा आता आनंदीला परत ते आठवतं की तिने त्या पत्रामध्ये असं लिहायला सांगितलं होतं की पृथ्वी, मी तुमच्या मालक साहेबांशी लग्न केलं आणि मी तुमची आई आहे आणि मालक साहेबांची पत्नी। तेव्हा आनंदी ह्या सगळ्याचा विचार करते आणि मनात म्हणते की बहुतेक देवालाच मात्र आता हे मान्य नसेल। तेव्हा आता पृथ्वी आणि आरती जायला निघतात। पृथ्वी सगळ्यांना बाय करतो, परंतु दरवाजामध्ये येतो आणि परत तो मागे येतो, आनंदीच्या जवळ येऊन समोर उभा राहतो आणि एक महत्त्वाची गोष्ट विसरलो असं म्हणतो, इतक्या मोठ्या मीटिंगला मी जात आहे आणि आनंदी तुला तर बाय म्हणायचे राहूनच गेलो। तेव्हा आता शिल्पाचा तर फारच जळफळाट होत असतो आणि धनश्रीचा सुद्धा। येतो मी असे बोलून आता तो जायला निघतो आणि तेवढ्यात त्याला आनंदीच्या हातामध्ये ते पत्र दिसते आणि तेव्हा तो विचार करतोय। तेव्हा आता ते पत्र बघून तो विचारतो की हे पॉकेट तर माझ्या रूमच्या टेबलवर होतं ना। तेव्हा आता आरतीला तर फार मोठा धक्का बसतो आणि आनंदीला सुद्धा, कारण आता ती वेळ आलेली असते, पृथ्वी ते पत्र वाचणार असतो आणि तेवढ्यात विद्याधरच्या तर मनासारखं होत असतं। सगळेजण मात्र आता पृथ्वीकडे बघत असतात आणि पृथ्वी आनंदीला विचारतो की हे पॉकेट तुझ्याकडे आलं कसं। तेव्हा आनंदी म्हणते की पृथ्वी, यामध्ये मी तुझ्यासाठी एक चिठ्ठी लिहिलेली आहे। तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की काय चिठ्ठी, आणि ती पण माझ्यासाठी। अगं आनंदी, तू तर माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तुला जे काही बोलायचं असेल ते सगळं काही तू माझ्या तोंडावर बोलू शकतेस आणि ही चिठ्ठी देण्याची तुला काय गरज पडली बरं। आणि विद्याधरला आता खूपच आनंद होत असतो, त्याला असं वाटतं की कधी आता ती चिठ्ठी एकदाची ही विद्याधरच्या म्हणजे त्या पृथ्वीच्या हातात पडेल आणि पृथ्वी केव्हा ती चिठ्ठी वाचेल। अगं आनंदी बोल ना, तू गप्प काय आहेस। तेव्हा आनंदी म्हणते की मला जे काही म्हणायचं आहे तर ते या चिठ्ठीमध्ये आहे, प्रवासामध्ये ते घेऊन जा आणि ते वाच। तेव्हा लगेच आता पृथ्वी ती चिठ्ठी हातामध्ये घेतो आणि विचारतो की इतका सस्पेन्स। त्यामुळे आता पृथ्वी म्हणतो की आता तर मला आत्ताच्या आत्ता ती चिठ्ठी वाचावी लागणार आहे, 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे बरं। तेव्हा आता पृथ्वी जो चिठ्ठी वाचतो तर त्याला धक्काच बसलेला असतो आणि राग सुद्धा भयंकर येतो। बापू विचारतात की अरे झालं पण काय, ही चिठ्ठी कशी आहे आणि त्यात काय लिहिलेलं आहे। माई सुद्धा विचारतात की अरे पृथ्वी काय झालं, कसली चिठ्ठी आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, अरे बोल ना। शिल्पा सुद्धा विचारते की अरे पृथ्वी बोल, काय झालेलं आहे। तेव्हा मात्र पृथ्वीचा राग खूपच अनावर होतो, आनंदीचा जीव धाकधूक करत असतो की नक्की आता पृथ्वी कसं रिॲक्ट होईल, कारण ह्या चिठ्ठीमध्ये आता हे विद्याधरने वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं असतं आणि तो मात्र स्वतःशी हसत असतो, कारण त्याला माहिती असतं की या चिठ्ठीमध्ये आणि त्याने काय लिहिलेलं आहे। परंतु आनंदीला याची कल्पना नसते, कारण तिची चिठ्ठी बदलवलेली आहे आणि ती पण ह्या विद्याधरने आणि नालायक विद्याधरने मात्र आता तेथे त्या चिठ्ठीमध्ये आनंदीने जे सत्य सांगण्यासाठी कबूल केलेलं आहे आणि ते मात्र न लिहिता दुसरंच काहीतरी भलतंच लिहून ठेवलेलं आहे। म्हणून आता पृथ्वी खूपच रागावतो आणि तो लगेच आता आनंदीला खूपच चिडतो। आनंदीला म्हणतो की अगं हे काय आहे आनंदी। सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो की नक्की काय झालं, आनंदीने असं काय लिहिलेलं आहे यामध्ये आणि पृथ्वी इतका का चिडला, नक्की काय झालं असेल। आता आरतीचा जीव मात्र धाकधूक करत असतो, आरती सुद्धा खूप घाबरूनच जाते। सगळेजण उठून उभे राहतात आणि पृथ्वीने ती चिठ्ठी आनंदीच्या समोर धरलेली असते आणि तो जा विचारत असतो की हे सर्व काय आहे। पृथ्वी रागाने आनंदीकडे बघतोय आणि रागाने मात्र आता पृथ्वी ती चिठ्ठी फाडतो आणि आनंदीच्या अंगावर त्या सगळ्या चिठुऱ्या फेकून देतो। तेव्हा आता पृथ्वी भयंकर चिडलेला असतो, आनंदीला धक्काच बसतो। शिल्पा विचारते की अरे पृथ्वी काय झालं, सांगशील का, इतकं चिडण्यासाठी का तू इतकं चिडलास। तेव्हा आता धनश्री सुद्धा म्हणते की हो ना, असं काय लिहिलेलं आहे त्या चिठ्ठीमध्ये आम्हाला सुद्धा कळून दे। तेव्हा पृथ्वी रागाने सगळ्यांना 1 मिनिट म्हणून शांत राहायला सांगतो आणि तो म्हणतो की या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ना ह्या आनंदीने, त्यावर माझा विश्वासच बसत नाही। पृथ्वीने आपल्या मुठी एकदम घट्ट आवळलेल्या असतात, इतका राग त्याला आज आलेला असतो। तेव्हा आनंदी रडतच आता म्हणते की पृथ्वी, तेव्हा मात्र पृथ्वी रागाने म्हणतो की आनंदी, तुला जे काही बोलायचं होतं तर ते त्या चिठ्ठीत लिहून तू बोलून मोकळी झालीस, त्यामुळे आता मी बोलणार आहे आणि तू फक्त आणि फक्त माझं ऐकणार आहेस। आणि हे बघ, आता मात्र मी जे काही बोलणार आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी नाही तर ह्या संपूर्ण निंबाळकर फॅमिलीसाठी ते असणार आहे, लक्षात ठेव। तेव्हा मात्र आता पृथ्वी म्हणतो की हे बघ आनंदी, तू मात्र आमच्यासारखी परकी नाहीस, तू आमच्यासाठी आता ह्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे, तू आमच्या फॅमिलीची आता एक मेंबर आहेस। आणि हे बघ आनंदी, ह्या चिठ्ठीमध्ये तू जे काही लिहिलेलं आहेस ना त्यामुळे आपल्या दोघांमध्ये असणारं नातं आणखीन घट्ट झालेलं आहे। तेव्हा नक्की आता हे सगळं काय होतं कुणालाच काहीच कळत नसतं की नक्की आता हे सर्व काय लिहिलेलं आहे। तेव्हा मात्र माई आणि बापू यांना फारच आनंद होतो आणि पृथ्वी सुद्धा आपल्या आनंदीकडे अगदी ममतेने बघत असतो। तेव्हा मात्र आता पृथ्वी घट्ट मिठी मारतो आनंदीला आणि आनंदीला घट्ट मिठी मारून मात्र आता तो खूपच खुश होतो, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि तेवढ्यात मात्र आता आनंदीला तर आनंदाचा धक्काच बसतो, त्याच्या डोळ्यामधून आसरू येत असतात आणि इतक्या आनंदाच्या त्याच्या धारा वाहत असतात, कारण नक्की आता काय झालं
आणि हे सगळं काय होतं कुणालाच काही कळत नसतं. पण आज चक्क पृथ्वीने आनंदीला मिठी मारली म्हणून शिल्पाचा जळफळाट होत आहे. आणि धनश्री या सगळ्यांचा परंतु आता माई आणि बापू यांचे अगदी चेहरे खुलतात. त्यांना हे दृश्य बघून खूप आनंद होतो की आज एक जे काही मायलेक आहे तर ते एकत्र आलेले आहेत आणि पृथ्वीने आनंदीचा स्वीकार केलेला आहे. तेव्हा विद्याधरने नक्की काय केलेलं आहे आणि आता तो स्वतःला म्हणतो की आनंदी, तू जे काही आता हे पत्र लिहिलं होतं मी पूर्णपणे ती चिठ्ठीच बदलून टाकली. म्हणून आता विद्याधरने ते सगळं कसं केलेलं आहे हे क्षण त्याला आठवतात की जेव्हा आता आनंदीने ती चिठ्ठी दरवाजातून आतमध्ये टाकलेली असते तेव्हा मात्र आता विद्याधरने हे बघितलेलं असतं आणि तो आता स्वतःला म्हणतो की आनंदी मात्र इतक्या मध्यरात्री चोर पावलाने येथे काय करत होती आणि तिने पृथ्वीच्या दारामध्ये आतमध्ये नक्की काय ढकललं असेल. नक्कीच हिच्या मनामध्ये काहीतरी काळबेरं सुरू आहे. तो मात्र हातामध्ये चावी घेतो आणि म्हणतो की आनंदी, तुझा कोणताही डाव मात्र मी आता यशस्वी होऊन देणार नाही. आणि तो मात्र आता चावी घेऊन दरवाजा उघडतो आणि आतमध्ये येतो आणि ते पत्र उचलतो आणि ते पत्र आता विद्याधर वाचत असतो. त्यामध्ये आता तिने मिताली आणि पृथ्वी यांना पत्र लिहिलेलं असतं. जो काही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तर त्या विश्वासाला जागण्यासाठी मात्र हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे आणि हे सर्व सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन सुद्धा केला होता परंतु तुम्हाला वेळ नव्हता. म्हणून आनंदीने आता आपल्या मनात जे काही आहे तर ते सगळं काही त्या चिठ्ठीमध्ये उतरवलेलं असतं आणि ही चिठ्ठी आता पृथ्वीऐवजी मात्र विद्याधर वाचतो. आता म्हणजे पृथ्वी आणि मिताली, मी या घरची मोलकरीण नाही तर या घरची सून आहे. युगंधरांची निंबाळकर यांची मी पत्नी आहे आणि तुमची आई आहे. जगाच्या दृष्टीने मी सावत्र असेल, माझ्या दृष्टीने मी तुमची आईच असेल आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही दोघंही मला समजून घेताल आणि मला माफ करताल. तुमची आई मी आनंदी. तेव्हा आता विद्याधर ही सगळी काही चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो की अगं आनंदी, असं कसं होईल आणि मी असं होऊन देईल का? मी असताने आता बघ मी काय करतो. म्हणून त्याने ती चिठ्ठी सगळी काही बदलवलेली असते आणि असं कसं आहे, मी कसं होऊन देईल. त्या लवकर मात्र तू पृथ्वीला आता तुझं सत्य सांगितलं तर मात्र माझ्या काळजाची आग कशी थंड होणार, माझा बदला कसा पूर्ण होणार म्हणून. आणि हा विद्याधर अजून जिवंत आहे. जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत मात्र तुझे डाव कधीही मी यशस्वी नाही होऊन देणार. आता या पत्राचा मसुदा आणि तुझ्या नशिबाचा हा आकाशा हा विद्याधर स्वतःच्या हाताने बदलणार हे लक्षात ठेव. तेवढ्यात ते पत्र घेऊन आपल्या रूम मध्ये येतो आणि पत्र लिहिण्यासाठी आता तो पेनवरी वही घेतो. धनश्री रूम मध्ये आवरत असते आणि तो घाईने आता धनश्रीच्या हाताला धरतो आणि धने, रूमच्या बाहेर जा, मला आता आवरायचं आहे. तेव्हा आता धनश्री विचारते की काय झालं. आता विद्याधर म्हणतो, माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे, तू बाहेर जा. धनश्री म्हणते की अहो मी येथे आवरते, तुमचं काय सुरू आहे. आणि हे बघा तुम्ही असे रागवू नका ना, कशाला रागवतात. तर विद्याधर रागाने तिला म्हणतो, हे बघ मला प्रश्न विचारलेले नाही आवडत, तुला बाहेर जा म्हटलं जा ना. म्हणून मात्र आता धनश्री रडतच म्हणते की अहो तुम्ही काय इतकं रागवतात, माझं काय चुकलं. तर आता हा विद्याधर खूपच चिडतो आणि म्हणतो की अशी एक तुझ्या कानामागे ठेवून देईल आणि मी तुला चल म्हणतो ना, चल बाहेर. म्हणून तो तिच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत बाहेर घेऊन येतो आणि दरवाजा बंद करून घेतोय. काही घाईने आता पेन वगैरे घेऊन मात्र ते पत्र लिहायला सुरुवात करतो आणि ते पत्र असं लिहितो की प्रिय पृथ्वी आणि मिताली, हे बघ पृथ्वी बाळा, आता तू मात्र तेच वाचेल जे मात्र आनंदीने नाही तर ह्या विद्याधरने लिहिलेलं आहे. आणि शेवटी मात्र आता हे पत्र वाचल्यानंतर आता मात्र तू त्या आनंदीवर इतका जो काही विश्वास टाकलेला आहे तो सगळा काही विश्वास रागामध्ये रूपांतर होईल आणि सगळं काही आता भडका उडवेल. कारण त्याने आता खाली लिहिले असतं की तुमची आई आनंदी, काही तू तिच्यावर विश्वास ठेवला ना तर आता इतका मोठा विश्वासघात होणार आहे की ह्या जन्मात सुद्धा मात्र तू कधीही कुणावर इतका विश्वास नाही ठेवणार, कधीच इतका मोठा विश्वास ठेवू शकणार नाही. म्हणून आता हा विद्याधर स्वतःशी इतका हसत असतो कारण त्याने पत्रामध्ये असं काय सत्य लिहिलेलं असतं हे फक्त त्याचं आणि त्यालाच माहिती असतं. म्हणून तो स्वतःशी खूपच हसतोय. जे आनंदीचं पत्र आहे तर ते पत्र फाडतो आणि म्हणतो की आनंदी मला माफ कर. आणि तेव्हा आता पत्र वगैरे लिहून सगळं काही व्यवस्थित आता ते पत्र पॉकेटमध्ये घालतो आणि दरवाजात येतो आणि सगळं व्यवस्थित ठेवून देतो आणि धनीला म्हणतो की धने, माझं काम झालेलं आहे, ये तू आतमध्ये, तू आतमध्ये जाऊन झोप, मी आलोच. आता धनश्रीला अगोदर झोपायचं असतं तर त्याने घराच्या म्हणजे रूमच्या बाहेर काढून दिलेलं असतं आणि आता झोप म्हणतोय. धनश्री त्याच्याकडे बघतच असते की नक्की यांचं काय सुरू आहे. तर आता विद्याधर तिला म्हणतो की तू झोप निवांत, मी माझं काम आहे ते काम पूर्ण करून येतो. मात्र आता लगेच विद्याधर तेथे रूमच्या म्हणजे पृथ्वीच्या रूमच्या तेथे येतो आणि परत दरवाजातून ते पत्र आत टाकतो आणि म्हणतो की आनंदी, हे बघ आता ह्या दारा खोलून मात्र आता हे
फक्त कागदाचा तुकडा नाही ढकललेला, तुझ्या नशिबाचे फासे पलटलेले आहे. बघ आता काय होतं आणि बघ आता काय मोठा तमाशा होतो. आता बघूयात की नक्की कसं काय होतं. पृथ्वी तुझ्यावर कसा चिडतो. आणि आनंदी, तुला माहितीच नाही की मी काय केलेलं आहे. तुला सगळं काही हळूहळू कळेलच. मी काय आता बाजी मारलेली आहे. सगळ्या तुझ्या नशिबाचे फासे कसे उलटतील आणि पृथ्वी कसा तुझ्या मात्र आता त्या विश्वास ठेवणार नाही. किती मोठा त्याचा विश्वासघात होईल हे एक दिवस तुला कळेलच. तेव्हा मात्र आता विद्याधरला फारच आनंद होत असतो. विद्याधर हसत असतो. तेव्हा आता आनंदी विचारते की पृथ्वी, अरे तू खरंच ती चिठ्ठी नीट वाचलेली आहेस ना? कारण आता मात्र आनंदीला काहीतरी डाऊट येतो. तिला असं वाटतं की नक्की पृथ्वीने काय कोणती चिठ्ठी वाचली असेल. ती पुन्हा पुन्हा विचारते की पृथ्वी तू चिठ्ठी नीट वाचली ना? तेव्हा पृथ्वी म्हणतो की हो आनंदी, मी नीट वाचलेली आहे, मी अगदी नीट चिठ्ठी वाचलेली आहे असं म्हणतो. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा आता प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालं असेल. आनंदीने असे कोणती चिठ्ठी लिहिलेली असेल आणि ह्या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे. सगळेजण मात्र आता ऐकत आहेत आणि बघत आहेत. तेव्हा मात्र आता पृथ्वी सगळ्यांच्या समोर हे म्हणतो, तू या घराला सोडून आणि आम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. तेव्हा आरतीच्या डोळ्यात पाणी येते. आरती मात्र आता खरंच आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून निघतात. तू ह्या फॅमिलीचा एक भाग आहे आणि तुझा हा हक्क आता या घरापासून कोणीच म्हणजे हिसकावून घेऊ शकत नाही आणि तुझ्यापासून सुद्धा. तेव्हा आता हे सगळं काही ऐकून आनंदीला फारच आनंद होतो. आनंदीच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि माई बापू यांना सुद्धा खूपच आनंद होत असतो. परंतु विद्याधर मात्र हसत असतो. कारण त्याने असं काय लिहिलेलं आहे या चिठ्ठीमध्ये हे कुणाला काहीच कळत नसतं, फक्त त्याला माहिती असतं. तेव्हा आता लगेच ही आरती इतकी खुश होते. आरतीला असं वाटतं की आता ती चिठ्ठी आपण लिहिली होती आणि तीच पृथ्वीने वाचली आणि आता त्यामुळेच पृथ्वी असं आनंदीशी बोलत आहे. म्हणजे त्याने नक्कीच आनंदीचा आई म्हणून स्वीकार केलेला आहे असं वाटतं. आणि ती मनात म्हणते की ज्योतिबा, खरंच तुझे खूप खूप आभार. शेवटी तू आनंदीच्या मनातलं ऐकलंस आणि ते कबूल सुद्धा केलंस आणि तिला फळ सुद्धा दिलंस. खरंच मात्र ती हा आदर आहे तर तो डिझर्व करते. आणि असे म्हणत ती आता खुश होत आपल्या डोळ्यातील पाणी पुसत असते. आता पृथ्वी अगदी खुश होत आनंदीकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता आनंदी खुश होत म्हणते की पृथ्वी, खरंच तुला कल्पना नसेल की माझ्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे. तेव्हा आता पृथ्वी खुशच म्हणतो की आनंदी, अगं तू सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. अगं हे बघ आनंदी, आम्ही इतके लकी आहोत. आता तू आमच्या आयुष्यामध्ये आलीस, इतकी महत्त्वाची तू झालीस. आणि हे बघ आता मात्र तू रडणं वगैरे आहे ते बंद कर. आता मला मुंबईला निघायचं आहे, मीटिंगला जाण्यासाठी उशीर होतोय. एकदा की मी मुंबईवरून आलो तर या विषयावर आपण शांतपणे बोलूयात. तेव्हा आता आनंदीला फारच आनंद होतो. येतो मी असे बोलून आता तो आरतीला म्हणतो की चला आणि खुशोत बाय करत निघून जातो. आनंदीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू निघत आहे. तिला इतका आनंद झालेला असतो कारण तिला असं वाटतं की पृथ्वीने आता आपलं सत्य जे काही आहे तर ते ओळखून घेतलं. त्याने आपला आई म्हणून स्वीकार केला आणि मी त्यांची आई आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे, त्याच्या आनंदावरून. म्हणून आता आनंदीला इतका आनंदच होतो. आणि आता शिल्पा तर अगदी धक्क्याने पाहतच असते की नक्की हे सर्व काय होतंय. जेव्हा आता आरती आणि पृथ्वी निघून जातात तर शिल्पा ते गेल्यानंतर आता लगेच रागाने आनंदीचा सगळ्यांच्या समोर हात धरते आणि रागाने विचारते की तू त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतंस की पृथ्वीने तुला मिठी मारली. तेव्हा आनंदी म्हणते की मी माझं सगळं सत्य त्यामध्ये लिहिलं होतं. मी त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते की अशी परिस्थिती निर्माण झाली की माझं आणि मालक साहेबांचं जे काही लग्न त्या परिस्थितीमध्ये होऊन गेले आणि निंबाळकरांची सून म्हणून मी या घरात आले. आता हे सर्व ऐकल्यानंतर शिल्पाला तर धक्काच बसतो. फक्त विद्याधर मात्र हसत असतो कारण हे सत्य त्यालाच माहिती असतं की नक्की पृथ्वीने काय वाचलं. धनश्री सुद्धा आता आश्चर्याने पाहत असते. आनंदी पुढे म्हणते की मी हे सुद्धा लिहिलं होतं की जरीही माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालं असेल पण मालक साहेब आयुष्यभर समिताताईंनाच त्यांची पत्नी मानत राहतील, तुमच्या सगळ्यांची आई देखील मानत राहतील. आणि मी त्यांना विनंती सुद्धा केली होती की या जे काही आता झालेलं आहे लग्नामुळे तर मात्र त्यांनी मालक साहेबावर रागवू नये. आता असं मुलांबद्दल म्हणजे मुलांनी मालक साहेबावर रागू नये आपल्या वडिलांवर असं लिहिलं होतं कारण त्यात त्यांची काही चूक नाही. आणि माझ्यामुळे जर ह्या नात्यामध्ये आता जर काही त्यांना त्रास होत असेल तर हे घर सोडून मी निघून जाईल. आणि पृथ्वीने हे सगळं काही वाचल्यानंतर त्याने माझ्यावर न रागवता मला मिठी मारली. म्हणून आनंदीला खूपच आनंद झालेला आहे. आणि आनंदीने शेवटी तिने पत्रामध्ये काय काय लिहिलं होतं हे आज सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. आणि तेव्हा त्या सगळ्यांना मात्र एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. आणि त्यात म्हणजे विद्याधरने ही चिठ्ठी जी बदलवलेली आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये त्याने असं काय लिहिलेलं
आहे हे मात्र आता ते स्वतःला त्याने माहिती असतं आणि स्वतःशी तो हसत असतो. नक्की आता हे सगळं काय असेल, कारण आज मात्र पृथ्वी न रागवता निघून गेलेला आहे आणि आता हे सगळं कसं शक्य झालं असेल, कारण पृथ्वी तर रागवलेला आहे असं दाखवण्यात आले होते, परंतु पृथ्वी आता चक्क आनंदीला घट्ट मिठी मारतो आणि तो निघून जातो. नक्की असं काय झालं असेल आणि ह्या विद्याधरने आता काय असं बदलवलेलं असेल की नक्की आता विद्याधरची चिठ्ठी बदलवली गेलेली आहे की काय, आणि हे सर्व छायाताईंनी केलं की काय की धनश्रीने, असं कुणालाच माहिती नसतं. परंतु आता आनंदीच्या बाबतीत मात्र पृथ्वीने इतका छान निर्णय घेतलेला असतो आणि तो आनंदीवर खुश होत आता ह्या मीटिंगसाठी मुंबईला आरतीसोबत निघून गेलेला आहे. तेव्हा आता आनंदी खूप खुश असते आणि घरामध्ये आता ती सगळं काही प्रकार जेव्हा सांगते तर शिल्पाला आता मोठा धक्काच बसतो. शिल्पा मात्र आता तिच्यावर रागवणार असते की तुला काय गरज आहे सर्व सांगण्याची. तेव्हा आता आनंदी मात्र इतकी खुश आहे, कारण तिला असं वाटतं की मुलांनी आपला आई म्हणून स्वीकार केला, आपण जे सत्य आहे ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं त्यांनी मान्य केलं, म्हणून आता या घरातील भाग ते मला समजतात या कुटुंबाचा. म्हणून आनंदीला ह्या जगात जो काही आनंद मिळालेला आहे तर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा नसतो. आनंदी खूपच खुश होते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता युगंधर घरी आलेला असतो. आता असं काय होतं माहिती नाही आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांच्या समोर शिर्क्यांना विचारतो, शिर्के जे काही इव्हेंटवाले आहे त्यांना तुम्ही नकाराची नोटीस अजून पाठवलेली नाही ना? शिर्के खुश होत नाही असं म्हणतात. त्यांना आत्ताच्या आत्ता मेल करा आणि त्यांना आता कळवा की मी आणि आनंदी दोघंही मिळून हे जे काही पुरस्कार आहे ते जोडीने स्वीकारणार आहोत. तेव्हा मात्र आता आनंदीला धक्काच बसतो. आनंद तर होतोच, परंतु आता तिला कसं या कार्यक्रमासाठी जायचं याचा धक्का बसलेला असतो. शिल्पाचा फारच जळफाट होतो. तर आनंदी आता सगळेजण आतमध्ये निघून गेल्यानंतर माई आणि बापूंना म्हणते की अहो हे बघा मी कसं मालक साहेबाबरोबर उद्या त्या पुरस्कार स्वीकारायला जायचं त्या सोहळ्यामध्ये, त्या कार्यक्रमात कशी जाणार. तर माई विचारतात की अगं आनंदी पण नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा मला दिसत नाही, मी अंध आहे आणि जर मी त्यांच्यासोबत तिकडे गेले त्या कार्यक्रमासाठी तर त्यांना एका क्षणात कळेल की मी अंध आहे. हे आता ऐकल्यानंतर बापूंना धक्का बसतो आणि माईंना सुद्धा धक्का बसतो. आनंदी आता पुढे म्हणते की माझं सगळं काही सत्य त्यांच्यासमोर येईल, आता नक्की मी काय करू. म्हणून आता आनंदीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो उद्याच्या इव्हेंटसाठी आता आनंदी मालक साहेबांसोबत जाईल का, आणि जी काही ती अंध आहे हे सत्य मात्र मालक साहेबांसमोर येईल का, म्हणजे युगंधर समोर. असं काय होईल की जेणेकरून आता ही जोडीने मात्र सगळं काही स्वीकारतील आणि हे सत्य कसं दडून राहील हे मात्र आता बघायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.